हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण दिवाळीच्या फराळाची सुरुवात करणार आहोत आजपासून. तर सगळ्यात पहिला फराळ बनवला आहे शंकरपाळे. याला कोणी शंकरपाळे म्हणतात, कोणी साखरपारा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करून नक्की सांगा. तर ही रेसिपी बनवायला खूप अतिशय सोपी आहे. खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात. तर सगळ्यात आधी ना आपण इथे पीठ चाळून घेऊया. जर तुमच्याकडे आधी चाळलेलं असेल तर ठीक आहे, पण माझ्याकडे चाळून नव्हता. तर आपण सगळ्यात आधी एक मोठा बाऊल घेतला आहे, त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. कारण आपण मार्केटमधला पीठ घेतो ना, त्यासाठी थोडंसं पिठामध्ये आळ्या किंवा कचरा वगैरे असण्याची शक्यता असते. त्यासाठी शक्यतो कधीही मार्केटमधली वस्तू छान साफ करूनच घ्यायची. तर बघा इथे मी 4 कप इतकं मैदा घेणार आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता, पण मैद्याने ना थोडीशी जास्त खुसखुशीत होतात, पण मी इथे मैद्याचा वापर केला आहे. तर इथे मी मोजून 4 कप घेतलेला आहे आणि वजनाचं माप घेतलं तर इथे मी अर्धा किलो इतकं मैदा वापरलेला आहे. तर बघा 4 कप मैदा इथे ॲड करून घेतला आहे. आता चाळून घेते, व्यवस्थित चाळून घ्यायचं आपल्याला. मी इथे परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे. एकदम थोंडा टाकल्याबरोबर विरघळतील एवढे सॉफ्ट आणि एवढे खुसखुशीत आपले शंकरपाळे बनून तयार होतात. तर पूर्ण मेजरमेंट आहे, नक्की पूर्ण रेसिपी बघा आणि त्यानंतरच बनवायला घ्या. तर इथे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता आपण ना एक लिक्विड बॅटर तयार करून घेऊया. तर सगळ्यात आधी ना आपल्याला अर्धा कप, बघा 1 कप आणि अर्धा कपमध्ये फरक आहे. तर इथे मी अर्धा कपचा मेजरमेंट कप घेतलेला आहे. तुमच्याकडे जर कप असेल असा मेजरमेंट तर ठीक आहे, नाही तर एखाद्या वाटीचा, फ्लॅट वाटीचा, खालून बुडापासून वरपर्यंत सारखी असेल तशी वाटी घ्या. तर अर्धा वाटी पाणी, अर्धा वाटी इथे तूप घेतलेलं आहे आणि अर्धा वाटीच दूध घेतलेलं आहे. तुम्ही अर्धा वाटी पाणीऐवजी 1 कप इतकं दूध, पूर्ण दूधसुद्धा वापरू शकता. आणि बघा 3/4 कप इतकं साखर घेतलेली आहे. पण इथे माझ्या शंकरपाळ्यांना थोडेसे फिक्के वाटत होते. जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल ना, तुम्ही पूर्ण भरून 1 कप इथे साखर ॲड करू शकता. तर इथे पूर्ण ॲड केल्यानंतर आता मी गॅसवर ठेवून घेते, गॅस ऑन करून घेत आहे. आणि आता याच्यातली पूर्ण साखर जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही आहे, फक्त याच्यातली साखर विरघळेल तोपर्यंत आपल्याला याला गरम करायचं आहे. कंटिन्युअसली ढवळत राहायचं आणि याला गरम करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी कंटिन्युअसली ढवळून घेतलेलं आहे आणि याच्यातली पूर्णपणे साखर आता विरघळलेली आहे. याला खूप जास्त उकळवत बसायचं नाही आहे किंवा गरम करायचं नाही, आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. साखर मेल्ट झाली की गॅस बंद करायचा आहे. बघा छान असा आपला लिक्विड बॅटर तयार झाला आहे. गॅस बंद करून घेतला आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर आपला चाळलेला जो पीठ आहे मैद्याचा तो घेतला आहे. आता त्यामध्ये ना थोडं थोडं करून आपल्याला हा दूध आणि पाण्याचं मिश्रण ॲड करायचं आहे. तर बघा अर्धा ॲड केलेला आहे. आधी मिक्स करून घेते, कारण किती लागणार आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकते, कारण मी एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पूर्णच लागेल असं नाही आहे, म्हणून थोडं थोडं ॲड करायचं पाणी. आपण एकाच वेळेला पूर्ण ॲड करायचं नाही आहे. तर थोडंसं ॲड केलेलं आहे, अर्धा ॲड केलेला आहे. अर्धा परत एकदा मिक्स करते आणि अजून ॲड करायचं आहे. तर इथे मी एकदा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अजून याच्यामध्ये पाण्याची गरज आहे. तर अजून आपण थोडंसं हा मिश्रण ॲड करून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण ॲड केलेलं आहे, थोडंसं वाचून ठेवलं आहे. आधी आपण पूर्णपणे हाताने मिक्स करू आता आधी, आणि त्यानंतर मग अजून लागलं तर अजून पाणी ॲड करूया. जो आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ना, तो वाला पाणी. तर बघा आधी मी चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, कारण थोडंसं हलकंसं कोमट आहे म्हणून. आणि बघा आता व्यवस्थित आता हाताने पण मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने जसं मिक्स होतो तसं चम्मचने काही मिक्स होणार नाही आहे, म्हणून आता हाताचा वापर करूया आणि छान असा सॉफ्ट याचा डो लावून घेऊया. तर बघा छान एकदम पण सॉफ्ट करायचं नाही आहे किंवा खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही आपल्याला. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे म्हणून सांगते आहे मी, कारण एकदम जास्त पाणी जरी झालं ना तरी आपल्या शंकरपाळ्यांना मग लाटताना खूप चिपकतात, तर व्यवस्थित होत नाही, त्याला शेप पण व्यवस्थित येत नाही. म्हणून एकदम परफेक्ट पाणी मी इथे सांगितलेलं आहे अर्धा किलो मैद्यासाठी. तर बघा छान असं इथे मी डो लावून घेतला आहे. खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त नरमही नाही, लाटायला पण सोपं जातो आणि शंकरपाळ्याचा शेपसुद्धा खूप छान येतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथं डो लावून घ्यायचं आहे. अशी जाळी आली पाहिजे, खूप जास्त असं एकदम मऊसूत असं लावायचं नाही आहे. बस अशाच प्रकारे आपल्याला पीठ इथं लावून घ्यायचं आहे. आणि आता शंकरपाळ्याचा पीठ लावून तयार झालेला आहे. थोड्या वेळ 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया. खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही रेस्टवर, फक्त 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आणि आता पीठ लावून तयार झालं आहे. तर याच्यातलं किती पाणी उरलं आहे ते दाखवते बघा. जवळपास यामध्ये फक्त अर्धा वाटीपेक्षाही कमीच पाणी आहे, एवढंच पाणी इथे उरलेलं आहे. हा पाणी पण मी यामध्ये ॲड करू शकले असते, कारण एकदम नरम पण झालं नसतं.
पण एकदमच नरम झालं असतं, खूप सॉफ्ट झालं असतं ना, तर थोडीशी ना शंकरपाळ्याचा शेप व्यवस्थित येत नाही, म्हणून मी तेवढं पाणी वाचवलं आहे. पण जर तुम्ही ॲड केलं तरीही चालेल, फक्त एवढंच का सॉफ्ट होतो पीठ अजून, आणि थोडंसं मग शंकरपाळे आपण ज्यावेळेस कट करतो ना त्यावेळेस थोडंसं लक्ष देऊन कट करावं लागतो, म्हणून मी ॲड केलं नाही आहे. पण इथे मी परफेक्ट असा पीठ इथे लावून घेतलेला आहे. आता त्याच्यातलं अर्धा पोर्शन तोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता लाटून घ्यायची आहे पोळी. तुम्ही गोल शेपमध्ये लाटा किंवा माझ्यासारखं स्क्वेअरमध्ये लाटा, कसंही लाटली तरी चालेल, कारण आपल्याला कटच करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आधी ना लाटून घेऊया. छान अशी मोठी पोळी लाटायची आहे. छोटे छोटे करत बसणार तर खूप वेळ जातो, कारण आपल्याला भरपूर असा फराळ बनवायचा असतो ना, त्यासाठी एकदम मोठी पोळी लाटायची. हवं तर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर पण लाटून घेऊ शकता, कारण थोडीशी जागा क्लीन करून घ्यायची आधी, त्यानंतर त्याच्यावर जरी लाटलं तरी चालेल. म्हणजे एका वेळेला भरपूर असे शंकरपाळी तुम्ही बनवून तयार करू शकता. तर अशा प्रकारे एकदा लाटून घ्यायचं, त्यानंतर असं फोल्ड करायचं, म्हणजे छान असे लेअरचे आपले शंकरपाळी बनवून तयार होतात. तर अशा प्रकारे परत मी 2-3 वेळेस असं फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे भरपूर सारे लेअर्स निघतील आणि एकदम खुसखुशीत होतील. त्यासाठी असं लेअर्स करून घ्यायचे आहे 2-3. तुम्हाला जसं जमते तसं करून घ्या. तर असे लेअर्स केल्यानंतर परत एकदा आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तर मी पहिली पोळी तर राऊंडमध्येच लाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याला कट लावून घेणार आहे थोडंसं, पण आधी मी याला राऊंडमध्येच लाटून घेतलेलं आहे. तर इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. एकदम जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशी पोळी इथे आपल्याला मीडियम लाटून घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी आपण याला कट लावून घेऊया. तर चारही बाजूने कट लावून याला स्क्वेअरमध्ये बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले शेप ना छान येतील शंकरपाळीचे. त्यासाठी नाही कट केलं तरीही चालेल, असंही कट करून कट लावलं ना तरीही चालते, पण मी असं कट करून घेतलेलं आहे. म्हणजे बाजूली कॉर्नरने ना थोडेसे जास्त जाड असतात, म्हणून हा जाडवाला पोर्शन काढून घेतलेला आहे आणि त्याला इव्हनमध्ये सगळीकडे लाटून घेणार आहे. तर बघा इथे मी चारही बाजूनी व्यवस्थित कट लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं कट लावून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडे, आणि त्यानंतर परत यावरून थोडंसं आपण याला लाटून घेऊया, म्हणजे इव्हनमध्ये व्यवस्थित याला शेप येईल. आणि त्यानंतर आपल्याला आता इथं शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी तर आपण याला उभ्या याला कट करून घेऊया, उभ्या बाजूनी अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडे आपल्याला कट लावून घ्यायचा. एकसारखे कट लावायचे आहे, म्हणजे आपले शंकरपाळीचा शेपसुद्धा एकसारखा होईल, म्हणजे सगळ्या शंकरपाळी एकसारख्या होतील आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. म्हणून एकसारखं शेपमध्ये आपल्याला याला कट लावायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आता आपल्याला असं तिरपं कट लावून घ्यायचं आहे, म्हणजे सुंदर असा डायमंड शेप होईल. मी इथे 2 प्रकारच्या शेपमध्ये, एक स्क्वेअरमध्ये आणि एक डायमंड शेपमध्ये, 2 शेपमध्ये तुम्हाला शंकरपाळी कट करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला जे शेप आवडतो ना त्या शेपमध्ये तुम्ही या शंकरपाळी बनवून तयार करू शकता. दोन्ही शेपमध्ये खूप सुंदर शंकरपाळी बनवून तयार होतात. पण मी आधीपासून ना डायमंड शेपमध्येच बनवत आलेली आहे, म्हणून अर्ध्या डायमंड शेपमध्ये बनवून दाखवते आणि काही ना स्क्वेअरमध्ये पण बनवून दाखवते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे ना कट लावून घ्यायचा इव्हनमध्ये, म्हणजे सगळ्या शंकरपाळी एकसारख्या बनवून तयार होतील, मोठ्या किंवा छोट्या होणार नाही आणि तळल्यानंतर खूप सुंदर दिसतील, म्हणून असं कट करून घेतलेला आहे. तर व्यवस्थित इथे सगळ्या शंकरपाळी इथे मी कट करून घेतलं आहे. बघा छान असं कट लावून घेतलेला आहे. एकदम इझिली निघतात, अजिबात चिकटत नाही किंवा तुटत नाही. जो अनइव्हन शेप आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे ते तळलं तरी चांगलं दिसत नाही, म्हणून मी ते पूर्ण काढून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आता शंकरपाळी आपल्याला थोडी थोडी घेऊन ना तळून घ्यायचे आहेत. बघा किती इझिली शंकरपाळी निघत आहे, कारण यामध्ये ना परफेक्ट असा तूप टाकलेला आहे. व्यवस्थित मेजरमेंट आहे, म्हणून बघा चिकटलेले वगैरे नाही आहे, तुटत अजिबात नाही. एकदम काजू कतलीसारखे शंकरपाळी बनवून तयार होतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, एवढे सॉफ्ट अशी शंकरपाळी आपली एकदम खुसखुशीत. तर सगळ्यात आधी ना शंकरपाळी कट करून घेतल्यानंतर इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करायचं आहे. एक आधी टाकून बघायचे तेल गरम कसा झालाय ते आपल्याला कळेल. त्यानंतर ना शंकरपाळी टाकून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली याला ढवळायचं नाही. शंकरपाळी टाकल्यानंतर ना 1-2 मिनिटापर्यंत असंच तळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर हलक्या हाताने चम्मचने त्याला ढवळायचं आहे, नाहीतर ना त्याचा शेपही खराब होतो आणि शंकरपाळीसुद्धा चिकटतात एकमेकांना. त्यासाठी लगेचच्या लगे याला फिरवायचं नाही.
2-3 मिनिटं असंच फुल गॅसवरच त्याला जोपर्यंत त्याच्यातले बबल्स कमी होत नाही तोपर्यंत तळू द्यायचं. त्यानंतर मग आपलं झाऱ्यानी किंवा मोठ्या चम्मचनी वगैरे याला फिरवून घ्यायचा. जोपर्यंत छान असा कलर येत नाही शंकरपाळीला तोपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा असा गोल्डन कलर आलेला आहे, मस्त सुंदर असा कलर आलेला आहे आणि दुप्पट अशा फुलून तयार झाल्यात आपल्या शंकरपाळी. मी तुम्हाला नंतर तोडून पण दाखवते. किती सुंदर आपल्या एकदम बिस्किटसारखा शंकरपाळी बनवून तयार झालेत. तर एक बॅच मी इथे तळून घेतलेली आहे. बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. खूप छान अशा शंकरपाळी बनवून तयार झाल्यात. आता दुसरी बॅच पण टाकून घेते. बघा अशा प्रकारे ज्यावेळेला आपण शंकरपाळी टाकतो की नाही त्यावेळेला गॅस फुल ठेवायचं आणि जोपर्यंत त्याच्यातले पूर्णपणे बबल्स कमी होत नाही तोपर्यंत गॅस फुलच ठेवायची आणि बबल्स कमी झाली की गॅस कमी करायचा किंवा मीडियमवर ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे शंकरपाळी छान असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर बघा दुसरी बॅच पण इथे तळून तयार झाली आहे. टाकल्याबरोबर मी कधीच याला फिरवत नाही. 2-3 मिनिटापर्यंत असंच तळून घेते आणि त्यानंतर त्याला आता मग फिरवून घेते आणि छान असा कलर येईपर्यंत तळून घेते. पहिली बॅच तयार झाली आहे, दुसरी बॅच पण तळून तयार झाली आहे. अशीच आता आपण ना जो उरलेला पीठ आहे त्याचं सुद्धा बनवून घेऊया. ते आता मी तुम्हाला स्क्वेअरमध्ये बनवून दाखवते. तर बघा आपला डायमंड शेपमधले शंकरपाळी बनवून तयार झालेले आहेत. तर अशाच करून आपल्याला सगळ्या शंकरपाळी इथं बनवून घ्यायच्या आहेत. दुसरी बॅच पण तळून घेतलेली आहे. आता एक तुम्हाला मी फक्त डेमो म्हणून दाखवते की आपल्याला स्क्वेअरमध्ये कसे बनवायचे. तर अशा प्रकारे एक मोठी स्क्वेअरमध्ये मी पोळी लाटून घेतली आहे आणि कॉर्नरचं थोडंसं कट करते म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असते ना म्हणून मी कट केलेलं आहे. नाही केलं तरी चालेल. तर बघा पूर्ण कट करून घेतल्यानंतर आता आधी आपण याला ना अशा लांब लांब कापून घेऊया व्यवस्थित. त्यानंतर त्याला आणि स्क्वेअरमध्ये कट करणं खूपच सोपं आहे. कितीही शंकरपाळी तुम्ही झटपट बनवून तयार करू शकता. तर बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित मी ते कट लावून घेतलं. आधी उभ्या बाजूने कट केला आहे, नंतर आपल्याला आडव्या साईडने कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एक एक करून पूर्ण व्यवस्थित एका साईजचे सगळे कट लावून घेतलेले आहे. एका साईजचे कट लावायचे बरं का. जर आपण व्यवस्थित कट नाही लावला ना शंकरपाळी मोठी छोटी जर असेल ना ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. म्हणून कट पण छान लावायचं. एका साईजचे कट लावायचे म्हणजे आपल्या शंकरपाळी इव्हन शेपमध्ये आणि इव्हन साईजमध्ये बनवून तयार होतील म्हणजे दिसायला खूपच छान दिसतात आणि इव्हन शेपमध्ये सुद्धा बनवून तयार होतात. तर बघा इथे मी कट लावून घेतलेला आहे कारण मी ना ही पोळी व्यवस्थित लाटून घेतली नाहीये. थोडीशी आडवी-तिडवी झालेली आहे. भले स्क्वेअरमध्ये कट केली आहे, पण आडवी-तिडवी झालेली आहे. म्हणून ना मी व्यवस्थित एकसारखी इथे कट करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण असेच कट करून घ्या. तर बघा थोडे-थोडे करून व्यवस्थित सगळं कट करून घेतलेलं आहे आणि आपल्या इथे शंकरपाळी पूर्णपणे कट करून तयार झालेले आहे. शंकरपाळी कट करणं, बनवणं अतिशय सोपं आहे. फक्त परफेक्ट मेजरमेंट माहीत पाहिजे. तर इथे मी पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा बघा तुम्ही किती इझिली रिमूव्ह होते ना. म्हणून अशा शंकरपाळी बनवायला ना परफेक्ट रेसिपीची गरज आहे. तर बघा पूर्ण बनवून घेतल्यानंतर एक बॅच मी तेलामध्ये टाकून घेतले. गॅस फुल ठेवला, टाकून घेतलाय. नंतर लगेच फिरवायचं नाही. 2-3 मिनिटं असंच तळू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला फिरवायचं आहे. म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही, तुटणार नाही आणि मस्त अशा डबल शेपमध्ये फुलून तयार होतील. तर असा सोनेरी कलर छान कलर आलेला आहे बिस्किटचा. आता आपण याला काढून घेऊया. बघा अशा प्रकारे आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. शंकरपाळीना आपल्या भरपूर साऱ्या बनवून तयार होतात एवढ्या पिठामध्ये. जवळपास 1 किलोच्या वर शंकरपाळी बनवून तयार होतात अर्धा किलो पिठामध्ये. तर इथे मी काढून घेतलेली आहे पहिली बॅच आणि हे थोडंसं उरलेलं पण काढून घेतलं आहे. बघा मी प्लेटमध्ये ना एका वेळेला किती सारे काढून घेतले तरी हे चिकटणार नाही कारण ना हे व्यवस्थित परफेक्ट यामध्ये तूप, दूध सगळं व्यवस्थित आहे म्हणून शंकरपाळी कधीच चिकटत नाही. तर परत त्या पण मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे. त्या पण असंच आपण तळून घेऊया. असंच एक एक बॅचमध्ये सगळ्या शंकरपाळी बनवून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे मी दुसरी बॅच पण टाकलेली आहे. तिला पण मी कंटिन्युअसली मिक्स केलं आहे. फक्त थोडंसं इकडे-तिकडे केलेलं आहे, पसरवून घेतलं आहे आणि गॅस मीडियम ठेवला आहे. पहिले फुल ठेवायचं, बबल्स कमी झाले की मीडियम करायचं आणि छान कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे. तर इथे बघा थोडे-थोडे करून सगळ्या शंकरपाळी बनवून घेतल्या आहेत आणि तळून सुद्धा घेतल्या आहेत. एकदम खुसखुशीत, क्रंची जसे बिस्किट तयार होतात ना, सेम बिस्किटसारखे आपले शंकरपाळी इथे बनवून तयार झालेले आहे. चवीला पण अप्रतिमच होते
तर बघा सगळ्या शंकरपाळी बनवून तयार केल्या आहेत. मी आता सर्व करते. हे आपल्या डायमंड शेपमध्ये मी एवढेच बनवले होते पहिली बॅच, आणि जे सेकंड बॅच होती थोडंसं उरलेलं पीठ होतं ना, त्याचे मी स्क्वेअरमध्ये बनवून घेतलेले आहे. तर तुम्हाला मी तोडून पण दाखवते. आधी आपण सर्व करून घेऊया. तर बघा किती छान कलर आलेला आहे, शेप पण किती छान आलेला आहे. तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. मुलांना तर खूपच जास्त आवडतो. बिस्किटसारखे हिंडत फिरत खातात. तर बघा किती इझिली असं तुटत आहे. गरम आहे म्हणून थोडंसं तुटायला पण हे होतोय. पण बघा किती सुंदर असे एकदम खुसखुशीत जसे बिस्किट क्रश होतात ना, तसेच आपले शंकरपाळे बनून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही झटपट होणारी एकदम परफेक्ट रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्याकडे शंकरपाळी कशा पद्धतीने बनवली जाते ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.